आणि आता बातमी आहे जातीय जनगणनेसंदर्भात। मोदी सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय घेतलाय आणि आता श्रेयवादावरून राजकारण देखील सुरू झालंय। जातीय जनगणनेची संकल्पना आमची होती असं काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी म्हटलंय। तर काँग्रेसने जातनिहाय जनगणनेला विरोध केला होता असं उत्तर फडणवीसांनी दिलंय। मोदी सरकारचा जातनिहाय जनगणनेचा मोठा निर्णय। येणाऱ्या जनगणनेसोबत आता जातनिहाय जनगणना होणार। स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार। याआधी 1931 साली जातनिहाय जनगणना झाली होती। आतापर्यंतच्या काँग्रेस सरकारांनी जातनिहाय जनगणनेला विरोध केला होता। अश्विनी वैष्णव यांची टीका। स्वातंत्र्यानंतरच्या मूळ जनगणनेत जातनिहाय जनगणना झाली नाही, अश्विनी वैष्णव यांचं म्हणणं। काँग्रेसने जातनिहाय जनगणनेऐवजी फक्त सर्वेक्षण करणं योग्य समजलं, अश्विनी वैष्णव यांचा आरोप। बिहार निवडणुकीच्या तोंडावर जातनिहाय जनगणनेचा निर्णय, विरोधकांचा आरोप। को वेलकम करते हैं, ये हमारा विजन है, इन्होंने अडॉप्ट किया, बहुत अच्छा। मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा, बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है। और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। तो ये मैं आपसे कहना चाहता था। यापूर्वी मनमोहन सिंगांच्या सरकारने जातीय जनगणना आम्ही करणार अशा प्रकारचा निर्णय केला, पण त्यांच्याच मंत्रिमंडळात विरोध झाल्यामुळे त्याला SECC मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं। काँग्रेस पार्टीने गेले अनेक वर्ष या प्रकारची मागणी होत असताना कधीही ती मान्य केली नाही। ते केवळ याच्यावर राजकारण करत राहिले, पण मोदीजींनी याला मान्यता दिल्यामुळे देशामध्ये सामाजिक न्यायाचं नवीन पर्व हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालंय असं या ठिकाणी मी म्हणेन।